नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. टेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि खुशखबर अशी प्रेस नोट आलेली आहे. MSCची म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची निकाल टेट 3चा निकाल हा कधी लागणार आहे याबद्दल प्रेस नोट आलेली आहे आणि निकाल हा सोमवारी म्हणजे दिनांक 18/8/2025 रोजी लागणार आहे. याची सविस्तर माहिती या प्रेस नोटमध्ये दिलेले आहे. कोणते मुद्दे दिलेले आहेत, काय माहिती दिलेली आहे ती आपण सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला प्रेस नोट पाहूया काय आहे. शासन शुद्धीपत्रक क्रमांक TNT दिनांक 2/5/2 अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करण्याबाबत या कार्यालयाच्या दिनांक 16/7/2025 रोजी प्रसिद्धी निवेदनाद्वारे प्रसिद्ध देण्यात आली होती. म्हणजे 16/7 ला एक प्रेस नोट त्यांनी काढलेली होती की त्या विद्यार्थ्यांचे BEd DEd जे ॲपियर विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचे प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता आणि त्या कालावधीमध्ये जर त्यांनी त्यांचे प्रमाणपत्र जे गुणपत्रक आहे ते अपलोड केलेले असतील अशाच विद्यार्थ्यांना निकाल हा त्यांचा देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सदर परीक्षेत एकूण 2,28,808 विद्यार्थी नोंदणी केली होती. किती? 2,28,808 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि त्यापैकी 2,11,308 विद्यार्थी यांनी परीक्षा दिलेली आहे. मुद्दे काय दिलेले ते आपण पाहूया. त्यापैकी BEd परीक्षेस 15,756 विद्यार्थी हे अपियर होते. अपियरमुळं ते आपण किती वेळास आयुक्तालयामध्ये विचारलं ओक मॅडमला यांना की निकाल कधी लागणार आहे, निकाल कधी लागणार आहे, तर त्यांचा एकच विषय होता की BEd जे अपियरवाले BEd DEd वाले त्यांचा निकाल लागलेला नाही. त्या निकालाचे जे प्रोसिजर आहे ती झाल्यानंतर निकाल आम्ही लावू असं ते म्हणत होते. तर ते किती विद्यार्थी आहेत? तर 15,756 विद्यार्थी ॲपियर आहेत BEdचे आणि DEdचे विद्यार्थी किती आहेत? तर 1,342 विद्यार्थी हे DEd ॲपियर आहेत. तर एकूण आकडा त्यांचा किती आहे? तर 17,098 विद्यार्थी एवढे ॲपियर म्हणजेच टेटला बसलेले होते. त्यामुळे त्यांचा निकाल लागलेला नव्हता आणि तो निकाल लावल्याच्या नंतर ते इकडं हा निकाल टेटचा लावणार होते. तर 14/8/2025 अखेर BEd परीक्षेचे 9,952 विद्यार्थी आणि DEd परीक्षेचे 827 विद्यार्थी असे एकूण 10,779 ॲपियर विद्यार्थी उमेदवारांची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे. म्हणजे एवढ्यांनी आपला निकाल जो आहे तो अपडेट केलेला आहे. याच्यावरती जो लिंक दिलेली आहे MSCने त्याच्यावरती त्यांनी आपला 10,779 विद्यार्थ्यांनी आपला रिझल्ट यावर अपलोड केलेला आहे. तथापि ज्या विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना म्हणजे जे विद्यार्थी पास झाले होते DEd BEd यांच्यासाठी 1 महिना कालावधी दिला होता. तुम्ही 1 महिन्याच्या आत तुम्ही तुमचा रिझल्ट अपलोड करा. जर लागला असेल तर करा, नाही लागला तरी तुम्हाला 1 महिन्याची मुदत दिलेली होती. तर अशा उर्वरित परीक्षेचे 5,804 विद्यार्थी आणि DEd परीक्षेचे 515 अशा एकूण 6,319 ॲपियर विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांचा उद्या निकाल लागणार नाही. कारण की एवढे विद्यार्थ्यांचे जे प्रमाणपत्र होतं DEd BEdचं जे पास झाल्याचं ते त्यांनी अपलोड केलेलं नाही. त्यामुळे त्यांचा हा निकाल राखीव ठेवलेला आहे. किती जणांचा? तर 6,319 विद्यार्थ्यांचा निकाल हा उद्या राखीव ठेवण्यात येणार आहे. आणि त्यांनी जी वेबसाईट दिली होती त्या वेबसाईटवर जर निकाल तुम्ही अजून पण अपलोड केला नसेल तर 1 दिवसाची मुदत त्यांनी अजूनही दिलेली आहे. म्हणजे आज तुम्हाला लास्ट डेट असणार आहे की तुम्ही आज जर अपलोड केलं तर उद्या तुमचा निकाल लावण्यात येणार आहे. आणि जर तुम्ही आज अपलोड नाही केलं तुमचं प्रमाणपत्र जे गुणपत्रक आहे ते जर अपलोड केलेलं नाही तर उद्या तुमचा निकाल लागणार नाही. किती विद्यार्थी आहेत? तसे 6,319 विद्यार्थी आहेत. तर त्यांनी शेवटची ओळ जे सांगितली आहे ते शेवटच्या ओळीत बघा तुम्ही
की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट परीक्षा 2025चा निकाल सोमवारी दिनांक 18/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. खूप विद्यार्थ्यांची जी तळमळ होती की बाबा एक 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 महिन्यात रिझल्ट लागायला पाहिजे, 1 ते 1.5 महिन्यामध्ये रिझल्ट लागायला पाहिजे, पण 2 महिने होऊन गेले, अजून निकाल लागलेला नाही. खूप मुलांच्या मनामध्ये संभ्रम होता की निकालामध्ये काहीतरी घोळ होतोय, निकालामध्ये काहीतरी मार्क वाढवून घेण्याची हे केलेले आहे, अशी अफवा विद्यार्थ्यांमध्ये पसरली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची एक चिंतेची बाब निर्माण झाली होती की आतापर्यंत निकाल का लागला नाही, हा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात होता. पण तो आता क्लिअर करण्याचं काम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी केलेलं आहे आणि उद्या निकाल लागणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना निकालाच्या हार्दिक शुभेच्छा. कोणाला किती मार्क पडतात ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, म्हणजे आपल्याला पुढचा अंदाज घेता येईल. तर ही माहिती होती. ही माहिती तुम्हाला आवडली का? ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.